फक्त सुरुवात आहे राधे. तुझ्या घरातला प्रत्येक कण, प्रत्येक श्वास मी हिसकावून घेईन आणि पौलमीलाही. आता पुढच्या 4 दिवसात तू स्वतःहून पौलमीचा हात माझ्या हातात देतेस की नाही ते बघ. बाळ्या, काही लोकांना चंदनात चिखल मिसळण्याची दुर्बुद्धी सुचते, पण त्यांना कळत नाही की आम्ही आमच्या भक्तांचं आयुष्य चंदनाप्रमाणे जपतो. त्यात कोणाला चिखल मिसळू देत नाही. आई, आई दुखतंय. आई, 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 कपिलताई, अहो काय होतंय तुम्हाला? आणि इतक्या निर्दयीपणे कोणी मारलं तुम्हाला? कोणाशी भांडण करून आलात तुम्ही? हो कपिलताई, काय झालं तुम्हाला? सांगा ना, नाहीतर स्वामींकडे चला, आपण त्यांना सांगूया. चला. आम्हाला अजूनही कळत नाहीये की आम्हाला चाबकाचे फटके कसे बसले. बुवाने आम्हाला शिक्षा दिली की काय? आमच्या कर्माची परतफेड आहे की काय ही? मन अगदी गोंधळून गेले. कपिलताई, अहो काय झालं सांगा ना. तुम्हाला काय करायचंय? काय झालं कपिलताई सांगा. हा, काय झालं असेल? माझं दुःख आहे, माझ्या वेदना आहेत. तुम्हाला मध्ये नाकुपची गरज नाही, कळलं? बघितलं गयाताई, यांना त्रास झालाय ना तरी त्यांची सवय काही जात नाही. यांना कितीही शिक्षा दिली तरी त्यांचा हट्ट कायम असतो. माई, अहो काही आत्मी असे असतात ना, त्यांना कितीही शिक्षा द्या पण त्यांच्या सुधारणा काही होत नाही. म्हणजे बघा ना, श्रीकृष्णाने दुर्योधनाला किती समजावलं पण त्याने आपला मार्ग काही सोडला नाही. कपिलताईंचं सुद्धा असंच आहे. हा, गयाताई, तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे मी दुर्योधनासारखी वागते? शिव शंकर शंभो. स्वामी मला वाचवा. हे बघा ना, अंगावर कसे वळ आले. आणि ऐक, कोणी वजन दिला? पाठीवर एवढं वजन ठेवल्यासारखं का वाटतंय? स्वामी, स्वामी. पोर भुकेने पार व्याकुळ झालीये ग. मला तिची ही अवस्था नाही पाहावत. मी जाते शेजाऱ्यांकडे आणि धान्य मागून आणते. नको सासूबाई, नका जाऊ. यांना नसतं आवडलं हो हे. आयुष्यभर स्वाभिमानानं जगले हे, कधी कुणासमोर हात पसरले नाहीत. सासूबाई, मी यांचा स्वाभिमान जपणार आहे. आजी, तू नको काळजी करूस. मी भूक सहन करेन, पण तू हात पसरवू नको. बाळा, सगळं मान्य आहे, पण स्वाभिमानापेक्षा जीव जास्त महत्वाचा नाही का? मी जाते शेजाऱ्यांकडे आणि हात पसरते. मला नाही लाज वाटणार.
नाही नको. माझ्या रघुनाथच्या आत्म्याला यातना होतील आणि मला त्या द्यायच्या नाहीत. अगं रघुनाथच्या जीवाला जोखीम आहे, थांबव त्याला. तुम्ही नका एवढी काळजी करू, काही होणार नाही. सतत काहीतरी चुकीचं घडेल असंच वाटतंय रे मला. राधा, आज तुझ्यामुळे हा दिवस बघावा लागला मला. आजपर्यंत आदर्श सून म्हणून मिरवत आले तुला, पण यापुढे अख्ख्या जगाला ओरडून सांगेन, अशी सून कोणालाही नको मिळू दे. अशी आई, अशी बायको कोणाला मिळू नये. हातून चुका घडून जातात, चुकांचे परिणाम मात्र पाठ सोडत नाही. नियत स्वच्छ आणि भाव शुद्ध असेल तर गुरु परिणामांची तीव्रता कमी करू शकतो, परिणाम मात्र भोगावे लागतात. राधा, काही नाही हो माई, यांना ना काम करायचं नाहीये म्हणून ही सगळी नाटकं, दुसरं काय. स्वामी बाजूला वा. स्वामी, हे फटके आणि पाठीवर अचानकपणे हे ओझ, मला काही कळत नाहीये. मला या वेदनेतून वाचवा स्वामी. किती झालं ना तरी मी तुमची सेवेकरी आहे आणि सच्ची सेवेकरी आहे स्वामी. मला यातून बाहेर काढा. कपिले, हे तू स्वतः ओढवून घेतलायस. हे फक्त पाठीवरचं नाही, आयुष्यावरचं प्रारब्धाचं ओझ आहे, पापांचं ओझ आहे. पापाचं ओझं? पापाचं ओझं कसं स्वामी? मी काही केलं नाही. काही नाही केलंस बा, जा बाहेर जा आणि चिखलात हात बुडवून ये. चिखलात? आणि मी जातेस की नाही? हो हो जाते. आमचे खांदे. बुवाला काही कामच नाहीयेत. कपिले, बाहेर जा आणि चिखलात हात बुडव. आता चिखलात हात घालावेच लागतील आम्हाला. आधीच ओझ या खांद्यांवर. स्वामी, खूप ओझ आहे पाठीवर. स्वामी, अहो मी कितीही चुकले ना तरी तुमची सेवेकरी आहे. ह्या ओझ्यातून मला बाहेर काढा स्वामी. पहिलंच अगं, चिखलात हात घातले की हाताला चिखल लागतोच. याचप्रमाणे पापी माणसाला मदत केल्यावर तुम्हालाही पाप लागतं. आणि इतकंच नाही तर त्याच्या खात्यातलं पापही तुमच्या खात्यात जमा होतं. हे तुझं आणि त्याचं दोघांच्या पापाचं ओझं आहे. पाप? स्वामी, मी काय पाप केलं? मी काही पाप नाही केलं. बा, माई मिठाची बरणी घेऊन ये. आणते स्वामी. मिठाची बरणी का? माई नको नको, मिठाची बरणी का? मिठाची बरणी.
हे घ्या स्वामी. माई गया, दोघींनी मिळून हे मीठ या जखमांवर लावा. मग आमच्या समोर खोटं कसं बोलतंय पाहू आपण. स्वामी मी चुकले, यापुढे मी खोटं बोलणार नाही तुमच्याशी, पण मला या ओझ्या घालून बाहेर काढा स्वामी. बस. कपिले, असे हे मीठ आम्ही तुझ्या अंगाला लागू देणार नव्हतोच. अगं शिष्य चुकला म्हणून गुरुला चुकून चालत नाही. अगं या मिठामुळे तुला थंडावास मिळाला असता. तुला तुझी चूक कळाली का? कपिले, पौलमी ही कुणाची तरी लेक आहे. स्वतःच्या स्वार्थापायी तू तिचं आयुष्य पणाला लावलास. अगं एक स्त्री असून सुद्धा तू असं वागूच कसं शकते? व्यंकट त्याच्या पापांची शिक्षा भोगणारच आहे. तोही भोग. स्वामी नको. आई 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 ग आई 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 ग. आई 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 ग. देवा देवा, आता काय करू रे मी? वैद्यांनी दिलेली औषधी दिवसातून किती वेळा या जखमांवर लावली, पण काहीही फरक पडलेला नाहीये. आई 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 ग आई. ठीक आहे. पंचक्रोशीतल्या सगळ्यात चांगल्या वैद्याकडचं औषध आहे. ही औषधी मला त्या फौजदाराने दिली होती, तर हीच लावतो. निदान थोडा तरी आराम पडेल. आई 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 ग. आई आता कसं गार गार वाटते. बहुतेक या औषधामुळे तरी मला छान झोप लागेल. आई 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 ग. आई 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 ग. आई तेव्हा तेव्हा अरे काय होतंय? जास्त झोंबायला लागलंय. आई 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 ग, फार जळजळ होतंय. चुकलो मी देवा. आई 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 ग आई 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 ग. स्वामी नको नको, मला शिक्षा नको स्वामी. माफ करा स्वामी. मी तुमची सेवेकरी आहे. बाळा, चंदन घेऊन ये.